श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. पवित्र अशा श्रावण महिन्यामध्ये आपण अनेक प्रकारची व्रत वैकल्ये, उपवास आणि त्याचबरोबर उपाय देखील करत असतो. तर या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे. उद्या असणार आहे श्रावणातील दुसरा श्रावणी शनिवार. तर या दिवशी आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकून आंघोळ करायची आहे. यामुळे काय होईल तर कोणताही आपल्या जीवनातील शत्रू हा नष्ट होईल. आपल्या कुटुंबावर कधीच वाईट संकट येणार नाही. घराची, पतीची, मुलांची प्रगती होईल. घरातील सर्व दुःख, दारिद्र्य, दोष, अडचणी संपून जातील. असा हा उपाय आपल्याला उद्या करायचा आहे. हा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहिला अजिबात विसरू नका, जेणेकरून भोलेनाथांची तुमच्या कुटुंबावरती, मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल. 2025 मध्ये 25 जुलैपासून चातुर्मासातील अनन्यसाधारण महत्त्वाच्या असलेल्या श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे. श्रावण महिन्यात हजारो घरांमध्ये ज्योतीचा कागद लावून श्रावणातील व्रताचे आचरण केले जाते. श्रावणातील प्रत्येक दिवसाला विशेष महत्त्व असल्याने आणि त्याचबरोबर शिवाची पूजा केल्यामुळे श्रावणाचे उत्तम फळ हे आपल्याला मिळत असते. प्रत्येक दिवस हा येणाऱ्या व्रताचे विशेष महत्त्व आणि वेगवेगळे महत्त्व आपल्याला सांगून जात असतो. त्यामध्ये श्रावणी शनिवार असेल, श्रावणी सोमवार, हे जे 2 दिवस असतात ना, या 2 दिवसांचं व्रत हे प्रत्येक घरामध्ये केलं जातं. सोमवारचं व्रत केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व आधिव्याधी सर्व दूर होत असतात. महादेवांची आपल्यावरती कृपा होत असते. पण ते ज्या वेळेस आपण शनिवारचं व्रत हे श्रावण महिन्यामध्ये करत असतो त्यावेळेस आपल्या कुंडलीतील असणारे सर्व ग्रह जे आहेत तर ते शांत होतात, आपल्याला शुभ परिणाम देतात. कुंडलीमध्ये असणारी शनीची 7.5, मग ती शनीची ढय्या असेल किंवा शनीची 7.5 असेल तर ते सर्व दोष दूर होतात. राहू केतू शांत होतात आणि आपल्याला जे अशुभ परिणाम मिळत असतात तर त्याचा शुभ परिणाम आपल्याला मिळायला सुरुवात होत असते. त्याचबरोबर शनिवार हा दिवस मारुती रायाला देखील समर्पित असतो. त्यामुळे शनिवारी मारुतीची श्रावण महिन्यामध्ये पूजा केल्यामुळे भगवान शिवशंकर हे आपल्यावरती प्रसन्न तर होतात, पण त्याचबरोबर शनी महाराज देखील आपल्यावरती प्रसन्न होतात. असं म्हणतात श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्वस्थाची पूजा करण्याची प्रथा आपल्याकडे आहे. दुधामध्ये वेलाची पान घालून ते दूध पिंपळाच्या मुळात घालावे. त्यामुळे त्या दुधाचा सुगंध पिंपळाला मिळतो आणि पिंपळाची पूजा करणे म्हणजे साक्षात विष्णू पूजा करणे असे मानले जाते. पिंपळाच्या खाली मारुती असल्यास त्याची पूजा करण्याची देखील प्रथा आहे. तसे नसल्यास पिंपळाच्या आणि मारुतीच्या अशा वेगवेगळ्या देखील आपण या दिवशी पूजा करू शकतो. शनिवार हा मारुतीचा वार असल्यामुळे श्रावणात मारुतीला तेल, सिंदूर, रुईच्या पानांची माळ अर्पण केली जाते. षोडोपचार पूजन करावे. हनुमंताला आवडणारा नैवेद्य दाखवावा. धूप, दीप अर्पण करून त्यांची आरती करून प्रसाद ग्रहण करावा आणि प्रसादाचा भोग देखील दाखवावा. पिंपळाच्या ठिकाणी जाऊन पूजा करणे शक्य नसल्यास हनुमंताचे घरच्या घरी पूजन, नामस्मरण करावे. पिंपळाच्या पूजेने सर्व तऱ्हेच्या पीडांचा परिहार होतो आणि त्याचबरोबर अश्वस्थ वृक्षाला निर्मितीचे प्रतीक मानले गेले आहे. अश्वस्थ वृक्ष म्हणजेच पिंपळाचे वृक्ष आणि याची पूजा केल्यामुळे जीवनातील सर्व त्रास दूर होतात आणि त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकटे देखील संपून जात असतात. यंदा श्रावण महिन्यामध्ये एकूण 5 श्रावणी शनिवार असणार आहे. पहिला श्रावणी शनिवार हा 26 जुलै या दिवशी झाला. दुसरा हा उद्या म्हणजेच 2 ऑगस्ट. तिसरा हा 9 ऑगस्ट ज्या दिवशी असणार आहे नारळी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन. चौथा श्रावणी शनिवार हा 16 ऑगस्टला असणार आहे. या दिवशी असणार आहे गोपाल काळा. 5वा श्रावणी शनिवार हा 23 ऑगस्टला या दिवशी असणार आहे श्रावण अमावस्या म्हणजेच पिठोरी अमावस्या. अशा पद्धतीने हे 5 श्रावणी शनिवार असणार आहे. तर या श्रावण
महिन्यामध्ये तुम्हाला उद्या जो दुसरा श्रावणी शनिवार आहे तर त्या दिवशी तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकून तुम्हाला अंघोळ करायची आहे, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये जे काही शत्रूंचा त्रास आहे तर तो देखील सर्व नष्ट होईल. आपल्या घरामध्ये असणारे भूत प्रेत पिशाच बाधा सर्व नष्ट होऊन प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळेल. आता हा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहिला अजिबात विसरू नका, जेणेकरून भोलेनाथांची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल. आपल्या हिंदू धर्मग्रंथांमध्ये आंघोळीला विशेष महत्त्व देण्यात आलेलं आहे. आंघोळ केल्यामुळे आपलं शरीरच शुद्ध होतं तर असं नाही तर आपलं मन देखील शुद्ध होत असतं. गरुड पुराणामध्ये लिहिलेलं आहे, ज्या वेळेस पृथ्वी तलावरती ह्या ज्या काही पवित्र तिथी असतात, या पवित्र तिथींना आपण ज्या वेळेस गंगेवरती स्नान करतो त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये असणारे सर्व रोगी आदी व्याधी जे काही त्रास आहे आपल्या शरीराला ते तर दूर होतात, पण आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहेत तर त्या देखील पूर्ण होत असतात. पण काय होतं, प्रत्येकालाच गंगेवरती जाऊन स्नान करणं इतकं शक्य होत नाही. त्यामुळेच घरच्या घरीच आंघोळीच्याच पाण्यामध्ये ज्या वेळेस आपण ह्या वस्तू टाकून आंघोळ करतो त्यावेळेस नक्कीच आपल्याला त्याचा फायदा जो आहे तर तो होत असतो. बघा, तुम्ही खूप कष्ट करताय, मेहनत करताय, पण तरी तुमच्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल, घरामध्ये आलेला पैसा हा टिकत नसेल, त्याचबरोबर सर्व दुःख अडचणी संकटांचा सामना करावा लागत असेल आणि माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये जर प्रसन्न राहत नसेल, सतत भांडण कटकट वादविवाद होत असेल, त्याचबरोबर घराची पतीची मुलांची प्रगती थांबून गेलेली असेल, मनामध्ये तुमच्या ज्या काही शारीरिक मानसिक इच्छा आहेत त्या इच्छा तुमच्या पूर्ण होत नसेल आणि त्या इच्छांमुळे तुम्हाला प्रत्येक कामात अपयश येत असेल, त्याचबरोबर मला सतत असं वाटत असेल की माझ्यावर किंवा माझ्या कुटुंबावरती कधीच कोणत्याच प्रकारचं वाईट संकट येऊ नये, एखादा शत्रू आहे, हा शत्रू तुमचा ओळखीचा किंवा अनोळखी असू शकतो आणि त्या शत्रूमुळे जर तुम्हाला त्रास होत असेल, हा शत्रू जो आहे तर तो सतत तुम्हाला त्याची नजर जी आहे तर ते आपल्या मुलाबाळांना लागते, घरातील व्यक्तीला लागते आणि आजारपण जर घरामध्ये वाढलेलं असेल तर अशा तुमच्या ज्या ह्या काही अनेक समस्या आहेत ना तर त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. बघा, आपण हे उपाय का करतो, कारण आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी. अर्थात कष्टाला पर्याय नसतो, पण कुठेतरी आपलं नशीब आपल्याला साथ द्यावं यासाठी आपण हे उपाय करत असतो. त्यामुळे कष्टही करायचे आणि त्याचबरोबर हे उपाय करायचे, त्यावेळेस त्याचे नक्कीच आपल्याला फायदेचे आहे तर ते बघायला मिळत असतात. आता उद्या सकाळी सर्वात प्रथम उठल्याबरोबर तुम्हाला हनुमंतरायांचं स्मरण करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला उद्या भगवान विष्णू महादेवांचं स्मरण करायचं आहे, देवी लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि आंघोळीसाठी जायचं आहे. आंघोळीसाठी गार गरम कोणतंही पाणी तुम्ही घेऊ शकता, काय अडचण नाही. आणि एक प्लेट घ्या, त्या प्लेटमध्ये तुम्हाला थोडंसं खडे मीठ ठेवायचं आहे, एक छोटासा तुरटीचा खडा तुम्हाला ठेवायचा आहे, त्याचबरोबर त्यामध्ये तुम्हाला थोडंसं कच्चं जे दूध असतं तर ते ठेवायचं आहे आणि एक बेलपत्र तुम्हाला ठेवायचं आहे. हे सर्व जे पाणी आहे तर त्या पाण्यामध्ये हे सर्व साहित्य जे आहे तर ते तुम्हाला टाकायचं आहे आणि तुम्हाला तिथे अंघोळ करायची आहे. अंघोळ करत असताना तुम्हाला ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. आता यातली एखादी वस्तू तुमच्याकडे नसेल तर ती तुम्ही स्किप केली तरीही चालेल, बाकीच्या ज्या काही वस्तू आहेत तर त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला अंघोळ करत असताना भगवान विष्णू आणि महादेवांचं स्मरण करायचं आहे किंवा जो हा मंत्र मी तुम्हाला सांगत आहे त्या मंत्राचं देखील तुम्ही पठण करा. गंगेच यमुने चैव गोदावरी नर्मदा सिंधू कावेरी जलस्मिन् सिंधी कुरु, हा जो मंत्र आहे या मंत्राचं जरी तुम्ही पठण केलं तरी याचा तुम्हाला चांगला फायदा होईल. नक्की हा जो उपाय आहे तो करून बघा. जर घरात सुतक पिरियड्स असेल तर करता येणार नाही, इतर वेळेमध्ये मग तुम्ही नंतर कधीही करू शकता. करून बघा, फायदा होईल. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.